भारतात एक असं दाम्पत्य होऊन गेलं ज्यांनी आपल्या लेकीप्रमाणे घरात वाघीण ठेवली. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल वाघ संरक्षण क्षेत्राचे संस्थापक सरोज राज चौधरी यांच्या आयुष्यात 1974 रोजी एक असा दिवस आला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्यच पालटून गेलं. मयूरभंज जिल्ह्यातील खैरी नदीच्या काठी गावकऱ्यांना एक जखमी अवस्थेत असलेली चिमुकली वाघीण दिसली. ग्रामस्थांनी सरोज यांच्याकडे तिला सुपूर्त केलं. सरोज यांनी जेव्हा तिला घरी नेलं तेव्हा त्यांची पत्नी नलिनी यांनी देखील अतिशय प्रेमाने तिची काळजी घेतली. तिच्या जखमा भरल्या, अगदी स्वतःच्या हाताने तिला घास देखील भरवला आणि तिला नाव दिलं खैरी, कारण ती खैरी नदीच्या तीरावर सापडली होती. नलिनी यांच्यामध्ये खैरीला जणू आईचीच माया दिसली. खैरी हळूहळू सुदृढ होऊ लागली, मात्र तिची अवस्था अशी नव्हती की तिला जंगलात सोडल्यावर ती स्वतःचं रक्षण करू शकेल. अनेकदा तिला जंगलात सोडण्याचे प्रयत्न देखील झाले, मात्र खैरी दरवेळी जंगलातून पुन्हा घरी परतत असे. शेवटी नलिनी आणि सरोज यांनी ठरवलं की खैरीला आपला लळा लागलाय, ती आपल्यासोबत इथेच राहणार. ती पाळीव प्राणी म्हणून राहणार नाही, तर आपली मुलगी आहे असंच आपण तिला वागू. त्यांच्याच घरात ती लहानाची मोठी होऊ लागली. अगदी एखादा व्यक्ती सोबत असावा तसं ती त्या घरात वावरू लागली. कधीच हिंस्र प्राण्याप्रमाणे तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. ती पाळीव नव्हती तरी देखील तिच्यामध्येही प्रेम जागृत झालं. तिच्याकडून कधीही त्या दोघांना कुठलीही इजा झाली नाही. तिच्या एकंदरीत प्रेमळ वागण्याचा, देहबोलीचा अभ्यास या दाम्पत्याने केला. त्याचा वापर वन्यजीव विज्ञानात प्रगती करण्यासाठी देखील केला. 1981 मध्ये तिला रेबीज झाला आणि त्यात तिने आपले प्राण गमावले. काही वर्षानंतर तिच्या जाण्याने खचून गेलेले निहार देखील या जगाचा निरोप घेऊन गेले. वन्यजीव आणि माणसांमध्ये असलेला हा दुवा वेगळ्या प्रकारे त्यांनी जगाला दाखवून दिला. हे त्यांचे वेगळे अनोखे जग होते ज्यात फक्त प्रेम होते.